नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा महाकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. 10 वर्ष आपल्या कट्ट्याला झाली आहे. त्या कट्ट्याला तुम्हा सर्वांचं, इथे आलेल्या पाहुण्यांचं मनापासून प्रेम मिळालं आणि म्हणूनच कुठलाही खंड न पडता 10 वर्ष अविरतपणे कट्ट्याचा हा प्रवास सुरू राहिला आहे. तुम्ही येऊन गेलेला आहात कट्ट्यावरती, त्यामुळे कट्ट्याचा फॉर्मॅट, इथले प्रश्न, इथे होणाऱ्या गमती जमती सगळ्याचा अनुभव तुम्ही घेतलात. या 10 वर्षांमध्ये खूप साऱ्या आठवणी जमा झाल्यात. कट्ट्याच्या आहेत, कट्ट्यावरच्या प्रश्नांच्या आहेत, तिथे आलेल्या माणसांच्या बाबतीतल्या आहेत. तर माझा कट्ट्याचा 10 वर्षांचा प्रवास आपण आधी बघूया आणि आत्ताच्या महाकट्ट्याला सुरुवात करूया. माझा कट्टा 10 वर्षांचा संस्मरणीय प्रवास. तर तुम्ही मला सांगितलंय की मी लगेच आलो, तुम्ही बोलवताच कमी त्याला मी काय मी सॉफ्ट माणूस आहे, मी काय असा फार हार्ड माणूस नाही आहे. केवळ गप्पा नाही तर थोर व्यक्तिमत्वांचा अवघ्या मराठी जणांशी घडवून आणलेला सुसंवाद. माझे निवडणूक लक्ष वेदिका आहे, महालक्ष वेदिका, मी उभा आहे. कोट्यवधींच्या मनातल्या प्रश्नांचा माध्यम बनला हा कट्टा. आपलं म्हणणं आहे की मी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना नाही वाटलं, बाळासाहेबांना, की पाठीत खंजीर खुपसणाऱ्या माणसाच्या मी कर्ज खातोय. चाहते आणि सेलिब्रिटींमधल्या प्रेमाचा दुवा बनला हा कट्टा. तुम्ही 5 वर्ष आमच्या कट्ट्यावर उशीर आला, पण काम करायला लागल्याबरोबर आले मी ते. कधी टोकदार, कधी हळुवार, तर कधी खेळकर प्रश्नोत्तरांनी समृद्ध झाला हा कट्टा. जो अकबरुद्दीन ओवैसी ने बोला वो गलत था या नहीं था? मैं गलत सही की बात नहीं कर रहा हूँ. कि लेकिन वो 15 मिनट में करना क्या चाहते थे, आपको तो बताया होगा. कधी हा कट्टा अवीट सुरांमध्ये भिजला. यूं ही देखता है क्या तू, जिंदगी मिलेगी ना दोबारा. कधी निखळ विनोदाने खळखळून हसला. क्या का स्टाइल का मैं डायलॉग याद करता हूँ, मेरे को याद. तर कधी लोककलावंतांच्या अश्रूंमध्ये भिजला. दुसरं काय ना, आता तुमची धाव घेतली बघा. मग युट्यूबला वरडून कटाळलो, सगळं फेसबुकला वरडून कटाळलो, पण कुणी आमची दखल नाही घेतली. पण तुम्ही दखल घेतली. मान्यवर नेते मंडळी, सिद्धहस्त लेखक, आघाडीचे कलाकार, सुरांचे शिलेदार, यशवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत मंडळींनी आजवर या कट्ट्यावर हजेरी लावून माझा कट्टा या कार्यक्रमाची प्रतिष्ठा शतपटीने वाढवली आहे. राग सगळ्यांना येतो, स्वाभाविक आहे, साहजिक आहे. म्हणून म्हणतो अँगर इज ऑटोमॅटिक, पीस इज अ चॉईस. गेल्या 10 वर्षातलं हेच संचित, हेच प्रेम आणि ह्यातून आलेली जबाबदारी स्वीकारून माझा कट्ट्याचं आता नवं महापर्व सुरू होत आहे. महाकट्ट्यावरच्या आत्ताच्या जोडीतली एक व्यक्ती राजकारणी आहे, तर त्यांची साथीदार बँकर आणि सिंगर आहे. आपण गप्पा मारणार आहोत राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी. देवेंद्रजी राजकारणामुळे सतत चर्चेतला चेहरा, तर अमृताजींनी सुद्धा आपली स्वतंत्र वेगळी ओळख जपली आहे. तसं तर हे दोघे जणच राजकीय मुद्द्यांवरती कमालीचे वोकल असतात. आपापल्या स्टाईलनं, आपापल्या माध्यमातनं आपली मतंही मांडतात. पण आज थोड्याशा नेहमी राजकारणाच्या नाही, तर राजकारणापलीकडच्या गप्पा आपण या दोघांशी या महाकट्ट्याच्या निमित्तानं मारूया. दोघेही आपापल्या क्षेत्रात, करिअरमध्ये खूप जास्त बिझी आहेत. कामाच्या व्यस्ततेमधनं कुटुंबाला कसा वेळ देतात, कौटुंबिक आघाडी कशी सांभाळतात, याबद्दल दोघांकडनंही जाणून घेऊया. आपल्या दोघांचं मनापासून स्वागत. श्री आणि सौ देवेंद्र फडणवीसांचं कट्ट्यावर स्वागत करूया. देवेंद्रजी, बाकी सगळ्या गप्पांची सुरुवात होण्यापूर्वी कट्ट्याला 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये अनेक गोष्टी बदलल्या. महाराष्ट्र बदलला, समाजकारण, राजकारण सगळं बदललं. आपण बाकी सगळ्या अराजकीय गप्पांना सुरुवात करायच्या पूर्वी मला गेल्या काही दिवसांपासून अनेकांचे जे सतत फोन येतात ते महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण आणि त्याचा घसरलेला स्तर याच्याबद्दल. आणि त्यामुळं लोक म्हणतात की हे कधी थांबणार, कसं थांबणार. तर मला खरं तर असं वाटतं की जे काही चाललंय ते फार बरं नाही आहे. तर त्यासाठी राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून हे जे सगळं चाललेलं आहे ते आता बास, त्याची कुठेतरी एक लक्ष्मण रेषा ओढली पाहिजे, असं करायची ही आत्ता वेळ आली आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? असं आहे की
असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला जसं वाटतं की मी बरोबर आहे आणि समोरचा चूक आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन निर्णय घेणं ही राजकारणात फार कठीण गोष्ट आहे. कोणी पुढाकार घेतला तर निश्चित तसा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे जर आपण समजून घेतलं, ही परिस्थिती का आली हे जर आपण समजून घेतलं, ज्यावेळी लोकशाहीनं एक सरकार जनतेने निवडून दिलं होतं आणि त्या सरकारशी बेईमानी झाली आणि त्यातल्या निवडून आलेल्या मोठ्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून मित्र जेव्हा ज्यांच्या विरोधात निवडून आले त्यांच्यासोबत गेले आणि मग एक असं सरकार आलं की ज्याच्यामध्ये वसुली हा एकमेव त्या ठिकाणी अजेंडा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात यापेक्षा वेगळं काय पाहायला मिळेल. तथापि तुम्ही जे म्हणताय मला ही परिस्थिती काही चांगली वाटत नाही. महाराष्ट्राची बेअब्रू होते आणि विशेषतः ज्या प्रकारचे घोटाळे बदल्यांमधले समोर आले, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक महाराष्ट्राची कुठेतरी आमच्या पोलीस विभाग जो देशातला सर्वोत्तम पोलीस विभाग आहे त्याची देखील अब्रू कुठेतरी वेशीवर टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा परिस्थितीमध्ये मलाही असं वाटतं की ही परिस्थिती बदलली पाहिजे. परंतु ही जर बदलायची असेल तर ज्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे त्यांचा कोणाशी संवादच नाही आहे. नाही, पण पुढाकार असा आहे की पुढाकार तुम्ही घेऊ शकता देवेंद्रजी, आणि म्हणजे वयाचा आणि याचाही भाग नाही आहे. पुढाकार तुम्ही घेऊ शकता आणि आत्ता म्हणजे प्रत्येक सुजाण मराठी माणसाला आज जे काही सुरू आहे महाराष्ट्रात त्याच्यामुळं दोन्ही बाजूचे लोक ज्या पद्धतीने एकमेकांबद्दल बोलत आहेत आणि ज्या पद्धतीचं राजकारणाचं एकूण आत्ताचं स्वरूप आहे त्याच्याबद्दल भयंकर लाज वाटते. मला तर असं वाटतं याचा पुढाकार तुम्ही घेतला पाहिजे, कारण यातला थोडा वाटा तुमचाही आहे. तुम्ही रोज सकाळी माईक पकडून जर संजय राऊतांकडे गेला नाहीत तर महाराष्ट्र बिघडणारच नाही. असं आहे की म्हणजे इकडं संजय राऊत इकडं किरीट सोमय्या, तर बघू आपण म्हणजे त्याचं काय करता येईल. पण मला असं वाटतं की तुमची अर्थात अपेक्षा आहे. आता आपण बाकीच्या गप्पांच्या बद्दल सुरुवात करताना मला असं जेव्हा 10 वर्षाच्या कट्ट्याच्या बद्दल आम्ही बघत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की जसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये करेंगे मरेंगे चले जाओ वगैरे अशा जशा घोषणा होत्या किंवा अशी काही वाक्य प्रसिद्ध झाली, या 10 वर्षामध्ये जर 2 वाक्य कोणती प्रसिद्ध झाली असतील तर दोन्हीचे धनी तुम्ही आहात. एक आपद धर्म शाश्वत धर्म, जे तुम्ही आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही वगैरे असं तुम्ही कट्ट्यावर बोलला होता, ते एव्हर टाईम हिट असं झालेलं तुमचं वाक्य. आणि दुसरं वाक्य मी पुन्हा येईन वालं. तर ह्याच्याकडं आता तुम्हाला मागं वळून बघताना या 2 वाक्यांचं काही अर्थ परस्परांशी जुळतोय का? मला असं वाटतं की आपद धर्म आणि शाश्वत धर्म जो मी इथे मांडला होता तो राजकारणामध्ये आम्ही जगतोच. त्यामुळे राजकारणामध्ये कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तो आपद धर्म असतो. पण आपली जी आयडिओलॉजी आहे, विचारधारा आहे, त्या विचारधारेनं चालणं हा शाश्वत धर्म असतो. त्यामुळे आम्ही स्वतःला सांगत असतो की आपद धर्मात वाहून जाऊ नका, जसे अलीकडच्या काळात काही लोक वाहून गेले आहेत. शाश्वत धर्मावरच विश्वास ठेवा असं आम्ही स्वतःला सांगत असतो. आणि मी पुन्हा येईन म्हटलं होतं ते जनतेच्या भरोश्यावर म्हटलं होतं, जनतेने पुन्हा आणलं. पण त्यावेळेस हे माहिती थोडी होतं की मी पुन्हा येईनमध्ये काही लोक मध्ये खोडा घालू शकतात. पण हरकत नाही आहे, मीही त्याच्यावर उत्तर असं देऊ शकतो, मी पुन्हा येईन म्हटलं होतं पण कधी म्हटलं नव्हतं, येईन नक्की. आजही ठामपणे सांगतो येईन नक्की. अमृताजी, हे जे देवेंद्र फडणवीस आहेत या पद्धतीनं असे सतत बोलणारे, ह्याच्याच प्रेमात तुम्ही पडलात? मी प्रेमात न बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या पडली होती.
आणि ते बाहेरच बोलतात. अच्छा, म्हणजे जेव्हा ते तुमच्यासमोर आले तेव्हा कधीच बोलत नव्हते, आजही बोलत नाहीत? बोलती बंद असते. असं आहे राजीवजी, काही लोक प्रामाणिकपणे मान्य करतात की पत्नीसमोर बोलती बंद आहे, काही लोक मान्य करत नाही. 90 नाही 95 नाही 99% पती असे असतात की ज्यांची पत्नीसमोर बोलती बंदच असते. जे 1% असतात त्यांना वेगळं व्हावं लागतं. पण अमृताजी, जेव्हा तुमचं लग्न झालं त्यावेळेला देवेंद्रजी राजकारणात तर होते, तुम्हाला त्यावेळेला त्यांची मजल कुठंपर्यंत जाईल असं साधारण वाटलं होतं? ते मुख्यमंत्री होऊ शकतील असं वाटलं होतं त्यावेळेला? बिलकुलच नव्हतं वाटलं. इनफॅक्ट लग्नाच्या आधी राजकारणाच्या बाबतीत मला जास्त ज्ञान नव्हतं, माझ्या पूर्ण कुटुंबाला नव्हतं. लग्न झाल्यावर आम्हाला कळायला लागलं थोडं बहुत राजकारण. तर तेव्हा एवढंच कळायचं की हा चांगला माणूस आहे, मला पूर्ण फ्रीडम मिळतो आणि माझ्या आईचं घर बाजूलाच आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवून मी लग्न केलं होतं. मला मजेची गोष्ट सांगतो की यांच्या घरी कोणालाच आमदार म्हणजे नेमकं काय असतं हे देखील माहीत नव्हतं. म्हणजे त्याला काय काम असतं. मतदान करायचं ना? आमचं वोटर्स कार्ड लग्नानंतर बनवलं गेलं सगळ्यांचं प्रश्नच घरच्या. मिटला. तर ही एक चांगली गोष्ट नाही आहे ॲक्च्युली. वी शुड बी पॉलिटिकली अवेअर एव्हरीवन, दॅट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी. पण आम्ही तसे होतो आणि हे मला सांगताना थोडं वाईट पण वाटतंय. हां, तुम्ही देवेंद्रजी सांगत होतात. नाही, मी तेच सांगत होतो की यांना आमदार काय असतो, नगरसेवक काय असतो. माझ्या लग्नानंतर यांची नावं ही मतदार यादीत मी घातली आहेत आणि त्याच्यानंतर यांनी मतदान सुरू केलं. आणि असली जी मंडळी आहेत त्या मंडळीमुळेच आम्हाला सत्तेवर यायला एवढा उशीर झाला, कारण ही सगळी आम्हाला वोट देणारी मंडळी आहेत. आम्ही तसे बोलायचो की छान कामं करतात देवेंद्रजी, बस त्याच्या पुढे काहीच नाही. खरं तर म्हणजे नागपूरमध्ये देवेंद्रजींनी खूप काम केलं. नंतर तुम्ही तिथं होतात, तुम्हाला नंतर आता तुमचं कार्यभूमी मुंबई झाली. तुम्हाला मुंबईमध्ये येऊन म्हणजे जे फ्रीडम तुम्ही अपेक्षित करत होतात ते वाढलं, कसं वाढलं? नागपूर आमची जन्मभूमी आणि माझ्यासाठी कर्मभूमी नागपूर तर होतीच, पण मुंबई जास्त कर्मभूमी झाली कारण इथे मला अपॉर्च्युनिटीज जास्त मिळाल्या प्रत्येक क्षेत्रात. ते माझं सामाजिक कार्य असो किंवा गायन असो किंवा बँकिंगचे दुसरी क्षेत्र जिथे मला शिफ्ट केलं गेलं ते असो. तर अपॉर्च्युनिटीज वाईज ही माझी कर्मभूमी आहे. म्हणजे असं आहे की आता मगाशी तुम्ही फ्रीडमच्या बद्दल बोललात, बऱ्याचदा तुम्हाला मिळालेल्या फ्रीडमच्या बद्दल सोशल मीडियावर खूप लोक बोलत असतात, त्याच्यावरनं खूप ट्रोलिंग करतात. खास करून तुम्ही म्हणजे देवेंद्रजी नेहमी हे सांगतात की ती स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्यांची स्वतःची मतं आहेत, पण तरीसुद्धा अनेक जण त्याच्यावर की ह्या फारच लिहितात, फारच बोलतात, पॉलिटिकली मतं व्यक्त करतात. तर हे जे लोकांचं मत आहे की थोडं जास्तच फ्रीडम मिळालं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं फ्रीडम एक असा शब्द आहे जो आपल्याला स्वतःला ठरवायचा असतो आपल्याला किती घ्यायचा आहे. तो मी माझ्या कन्व्हिनियन्सनी माझ्या इच्छेनुसार घेतला. देवेंद्रजींनी मला हो नाही म्हणत सपोर्ट केला, याचा मला आनंद आहे. आणि स्पेसिफिकली मी जे त्रिशंकू सरकारचे ट्रोलर्स आहेत त्यांना नक्की धन्यवाद देईन, कारण त्यांच्यामुळे जी माझी त्यांच्या ट्रोलिंगमुळे जी माझी स्त्री शक्ती होती त्याचा जागर झाला. आणि मी असंच स्वतःचे जे विचार आहे ते व्यक्त करत राहीन आणि तुम्ही ट्रोल करत राहा हीच विनंती करीन. म्हणजे देवेंद्रजींना माजी मुख्यमंत्री म्हणून ट्रोलर्स मामू म्हणतात आणि त्या ओघामध्ये ते मामू आणि तुम्हाला मामी असा तुमचा सर्रास उल्लेख होतो. तुम्हाला त्यानं दुःख होतं, छान वाटतं, मज्जा वाटते काय? तुम्ही कसं बघता या ट्रोलिंगकडं? मजाच वाटते. कधी असं थोडं लो वाटलं जीवनात तर ट्रोल्स पाहून घ्यायचे, मीम्स पाहून घ्यायचे, तर फार छान वाटतं. पण तुम्हाला राजीवजी खरंच सांगतो की ट्रोलिंग ज्यावेळेस मी बघतो मला कधी कधी दुःख होतं, पण तिला नाही होत आणि ती घाबरतही नाही.
ती अजून फाईट करायला निघते. म्हणजे मला तिला हात जोडून सांगावं लागतं की बाबा पुष्कळ झालं आता. आणि खरं तर म्हणजे तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की तिची सगळी मतं मला पटत नाहीत. माझी अपेक्षा असते तिने पॉलिटिकल ट्विट करू नये, पण अल्टिमेटली तिची मतं तिची आहेत. त्याच्यामुळे तिला जी करायची आहेत ती मतं ती करते. त्याचं कधीकधी खूप ट्रोलिंग तिला सहन करावं लागतं. मला फक्त दुःख तेव्हाच होतं जेव्हा अगदी नोंद म्हणजे लक्षात येत आहे की अगदी नावं घेऊन सांगतो, शिवसेनेचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत हे लक्षात येतं आणि ती मंडळी घाणेरडे फोटो कॉर्प करून किंवा त्याच्यावर चेहरे लावून आणि अतिशय विभत्स अशा प्रकारचं ट्विट करतात. त्यावेळी असं वाटतं की कुठे चाललो आहे आपण, ही कुठली संस्कृती आहे. आणि ते लक्षात येतं कारण त्यांच्या अकाउंटवर गेल्यानंतर त्यांच्या पक्षाचं सगळं त्या ठिकाणी दिसतं. पण मला असं वाटतं की शेवटी मी अमृताला अनेक वेळा असं म्हणतो की आपल्याला जर व्यक्त व्हायचं असेल तर अशा गोष्टींचा सराव आपल्याला झाला पाहिजे. तिला जास्त सराव आहे, मलाच कमी सराव आहे. मलाच त्याचं कधी कधी दुःख वाटतं की असं होऊ नये. पण ठीक आहे, आता इट्स पार्ट ऑफ गेम. इनफॅक्ट मी ज्या 1-2 ट्विट्स कधी जन्मात डिलीट केल्या असतील त्या देवेंद्रजींच्या म्हणण्यावर केल्या, नाही तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मला तर नाहीच घाबरत एवढं नक्की सांगतो. पण देवेंद्रजी, सोशल मीडियावर ह्या ज्या कॉमेंट्स येतात म्हणजे प्रतिक्रिया ज्या येतात त्या तुम्ही स्वतः बघता? तुमचे ट्विट्स तुम्ही स्वतः करता का तुमची टीम करते? आणि त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया येतात त्या तुम्ही वाचता का? माझे जे ट्विट्स आहेत ते माझी टीमच करते, परंतु मेजर विषयावर माझं अप्रुव्हल असतं. मी सांगतो ते ट्विट्स त्या ठिकाणी होत असतात. आणि साधारणपणे माझी सवय आहे, मी दिवसभरात स्क्रोल करून खाली काय कमेंट्स आहेत हे पाहत असतो. त्यामुळे अगदी त्या क्षणी मी पाहिलं असं नाही आहे, कधी रात्री पाहिल, कधी दुपारी पाहिल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाहिल. पण बऱ्यापैकी कमेंट्स मी पाहत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ट्रेंड्सही लक्षात येतात, त्याच्यामुळे कुठले बॉट्स आहेत हेही लक्षात येतात, कोण नेमकं अटॅक करतो हेही लक्षात येतं. आणि काय आहे की 5 वर्ष गृहमंत्रीपद सांभाळलेलं आहे, त्याच्यामुळे कसं समजून घ्यायचं हे माहिती आहे, कुठनं होतं हे एका मिनिटात लक्षात येतं. आणि शेवटी आपली एक इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहेच, त्याच्यातनं आपल्याला समजतंच कोण नेमकं करत आहे. त्याच्यामुळे माहिती सगळं असतं, त्याच्यावर किती रिॲक्ट करायचं ते त्यावेळी ठरवतो. अमृताजी, तुम्ही तुमचे ट्विट स्वतःच करता आणि त्याच्या रिॲक्शन्स वाचता तुम्ही खाली? स्वतः करते आणि केल्यावर सोडून देते, जनरली रिॲक्शन्स नाही पाहत. खरं तर देवेंद्रजी, म्हणजे तुमचा जो सगळा प्रवास आहे मुंबईपासून म्हणजे अगदी महापौर पदापासून ते मुंबई, नागपूर, मुंबईपर्यंतचा, ह्या प्रवासाकडं आता जेव्हा तुम्ही बघताय मागं, तुम्हाला काय तुमची मेजर सगळ्यात आनंद देणारी, समाधान देणारी अशी अचिव्हमेंट आहे असं वाटतं? खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी सांगता येतील, पण अगदी स्पेसिफिक तुम्ही एक विचारली म्हणून सांगतो की मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस आम्ही एक मुख्यमंत्र्यांचा आरोग्य कक्ष चालवायचो आणि त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात गरीब मुलांना किंवा अनेक परिवारांना मदत करता यायची. मी एकदा मला असं वाटतं सांगली असेल बहुतेक, सांगलीला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे खूप लहान मुलं उभी होती आणि त्या मुलांनी मला फूल दिलं. मला वाटलं कोणीतरी जमा केलं म्हणून त्यांनी फूल दिलं. त्यांचे आई वडील आले, ते एक बॅनर घेऊन उभे होते, मुख्यमंत्री काका तुमचे आभार. तर मी विचारलं, मग त्यांचे आई वडील होते, त्यांनी येऊन मला सांगितलं, म्हणाले ही सगळी जी मुलं आहेत या सगळ्या मुलांना जन्मतः हार्टचा प्रॉब्लेम होता आणि तुमच्या कक्षाने या सगळ्यांची ना जमा केलं आणि या सगळ्यांचं ऑपरेशन केलं आणि त्यामुळे ही सगळी मुलं आज या ठिकाणी जिवंत आहेत किंवा ही या ठिकाणी जगू शकतात. त्यावेळी मला अगदी मनातनं वाटलं की मुख्यमंत्री पद वगैरे छोटं आहे, हे जे काही या मुलांकडनं मिळत आहे ना यापेक्षा मोठं काय असू शकतं, आपल्याला यापेक्षा मोठा आनंदच असू शकत नाही. मला असं वाटतं की ते समाधान. त्यानंतर मी 2-3 वेळा हे बोललोय, मी म्हटलं यापेक्षा, कारण माझ्या डोळ्यातही पाणी आलं आणि मनापासून समाधान वाटलं की आपण काहीतरी करू शकलो आहे. मला असं वाटतं त्यापेक्षा मोठं समाधान काय असू शकतं.
अमृताजी, तुमच्या मते देवेंद्रजींचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन पॉलिटिकली काय आहे? पॉलिटिकली जर पाहिलं तर मला वाटतं जलयुग शिवार हा खूप चांगला प्रोजेक्ट होता त्यांचा. आणि दुसरी गोष्ट, जे इम्पिटस त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला दिलं आणि ज्या प्रकारे इट किक्ड ऑफ, जे खूप पेपरवर होते सगळे प्रोजेक्ट्स जे चालू केले, त्याच्याने एक सामान्य माणसाच्या जीवनात खूप फरक पडेल. खरं तर म्हणजे अराजकीय असल्यामुळं मी असे बरेच प्रश्न असे काढले होते की ज्याचा राजकारणाशी फार हे येऊ नये, संबंध येऊ नये. आणि त्यामुळं मग साहजिकच की प्रत्येक कुटुंबामध्ये जे नवरा बायकोंमध्ये वाद चर्चा, तर त्या तुमच्याही कुटुंबामध्ये होत असतील, होतात का? आणि होतात तेव्हा कोण शेवटी ऐकून घेतं? मी जसं सांगितलं की ते घरी शांत असतात आणि घरचे ते बॉसच आहेत. फक्त जे निर्णय घ्यायचे असतात ते मी त्यांना सांगते काय निर्णय घ्यायचा. पण दिविजयच्या बाबतीमध्ये कधी त्यांनी ती कोणत्या वर्गात आहे, तिचा अभ्यास काय आहे, ती काय करते वगैरे हे त्यांना माहिती असतं का? माहिती आहे का किती? मला माहिती असतं. म्हणजे माझे जे वडील होते ना, त्यांच्यापेक्षा मी प्रगत आहे. म्हणजे माझ्या वडिलांना जर कोणी विचारलं की मुलगा कुठल्या वर्गात आहे, तर अरे देवेन इकडे, तू कुठल्या वर्गात आहे? माझं असं नाही आहे, मला माझी मुलगी कुठल्या वर्गात आहे माहिती असतं. पण अदरवाईज माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही त्यात. 100% अमृताचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तिच्या अभ्यासापासनं तर तिच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण अमृताच पाहते, मी त्यात काहीच पाहत नाही. देवेंद्रजी, तुम्ही म्हणजे एकूण म्हणजे जेव्हा तुम्ही शाळेपासून कॉलेजपासून असे तुमच्या आयुष्यामध्ये प्रसंग, राजकारणातले बिघडलेल्या संबंधांबद्दल आपण नको बोलायला, पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये असे प्रसंग जेव्हा आले असतील तेव्हा त्या व्यक्तींशी तुमचे संबंध पुढं कसे राहिले? ज्यांच्याशी खूप भांडणं झाली त्या वयामध्ये, ज्यांच्याशी मतभेद झाले, आवर्जून ते मिटवण्याचे वगैरे प्रयत्न तुम्ही केलेत? मी खरंच सांगतो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मतभेद वगैरे या गोष्टी राजकारणात येऊन मला कळल्या. शाळेमध्ये कॉलेजमध्ये मतभेद हा विषयच नव्हता. माझ्या जीवनामध्ये माझं कधीच भांडण झालं नाही, कधीच नाही, नेवर. भांडण नाही झालं? कधीच नाही, नेवर. तुम्ही माझे कॉलेजमधले मित्र असतील, शाळेतले मित्र असतील, तुम्ही कोणालाही विचारू शकता. आणि आजही शाळेतले कॉलेजमधली जे मित्र आहेत ते मित्र माझ्या संबंधात आहेत. आमचे अतिशय चांगले, अजूनही अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत. आणि कॉलेजमध्ये गेल्यावरही म्हणजे मला आठवतं की मी लॉ कॉलेजला 12वी नंतर 5 इयर कोर्सला एंट्री घेतली. एंट्री घेतल्याबरोबर लगेच तिथे लक्षात आलं की त्यावेळी आमच्याकडे काँग्रेसचा भरपूर बोलबाला होता. तिथे काँग्रेसचे म्हणजे NSUHच 2 पॅनल लढायचे. त्या काळामध्ये आमच्याकडे डॉक्टर जिस्कार आणि अनीस अहमद असे 2 नेत्यांचे पॅनल चालायचे, तर त्यांचेच 2 लढायचे. गेल्याबरोबर मी माझं पॅनल टाकलं तिथे. आता ते काही पॅनल काही निवडून आलं नाही, 2 लोक आले, बाकी आम्ही पडलो. पण आमचं पॅनल पडल्यानंतर जे निवडून आले त्यांनी जो संदल वाजवायला आणला होता त्यात आम्ही सगळे नाचलो. आणि त्याच्यानंतर त्यांना गॅदरिंग ऑर्गनाईज करण्यामध्ये त्यांचे लोक काय मदत करतील त्यापेक्षा जास्त आम्ही केली. आणि त्यानंतर 5ही वर्ष आमची पद्धत होती, निवडून कोणी येऊ सगळ्यांनी नाचायचं आणि सगळ्यांनी एकत्रित गॅदरिंग करायचं. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कधी अशा प्रकारचा मतभेद, एकदा मैत्री झाल्यानंतर मित्र दूर गेला असं मला आठवतच नाही. राजकारणामध्ये आल्यानंतर मात्र हे सत्य लक्षात आलं की अनेक वेळा इथली मैत्री ही राजकीय परिस्थिती अनुरूप ही बदलत असते आणि कधीकधी तुम्हाला त्याचं दुःखही होतं. मात्र मला असं वाटतं की अदरवाईज माझ्या जीवनात हे कधी घडलंच नाही. पण जर आपण असं बघायचं म्हणजे जर तुम्हाला मी विचारलं की तुम्हाला तुटलेल्या मैत्रीचं जास्त दुःख आहे का फसलेल्या मैत्रीचं जास्त दुःख आहे? फसल्यामुळेच तुटलेली आहे. आता एक्सपर्ट कमेंट आला, याच्यावर बोलता येत नाही. सांगा, तुम्ही पण सांगा. ठीक आहे, मला असं वाटतं राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टीला तयार राहावं लागतं. त्यामुळे फार काही म्हणजे आपण असं म्हणतो ना, जो बीत गई वो बात गई, समोर पाहायचं आणि चालायचं.
बस. अमृताजी, तुम्ही अशा इतक्या अचूक वेळेला अशा कॉमेंट्स टाकता, तुम्हाला स्वतःला वाटत नाही की आपण फ्रंट फूटला येऊन खेळावं? मला जेव्हा जेव्हा वाटतं मी फ्रंट फूटवर येते आणि खेळून मग जाऊन बसून जाते. तुम्हाला तर- खरा प्रश्न काय विचारायचा माझ्या लक्षात आला. हां, विचारा ना, तुम्ही विचारा. माझी कॉम्पिटिशन तयार करायची आहे त्यांना, तर मग तू राजकारणात येणार आहे का विचारतायत ते. खरं सांगू, मला बिलकुल इच्छा नाही आहे राजकारणात यायची. समाजकारण, माझ्या सामाजिक ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या सुरळीतपणे मी करू शकते. जिथे इश्यूज असतात, जे मला मॅटर करतात असं वाटतं, तिथे मी पुढे जाऊन त्या ठिकाणी कामं करते. आणि त्या व्यतिरिक्त माझं बँकिंग, माझं गाणं, माझी फॅमिली, कुटुंब, हे सगळं मला सांभाळता येतं, म्हणून मला त्यात आत्ता पडायचं नाही. पण अमृताजी, मी तुम्हाला एक सांगू का, असं माझं मत आहे की इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये माझ्या घराण्यातला मी शेवटचा असेल, दुसरा कोणी नसेल. असं का म्हणता? मला वाटतही नाही कोणी येईल म्हणून, आणि माझी इच्छाही नाही की माझ्या घरातनं, म्हणजे कोणाला यायचं असेल मी नाही म्हणणार नाही, पण मला असं दिसत नाही की कोणी येईल म्हणून. आय विल बी द लास्ट पर्सन. नाही, पण असं आहे की असं जेव्हा तुम्ही म्हणता इच्छाही नाही, तेव्हा इच्छा न होण्याचं काय कारण आहे? तुमच्या वडिलांची तर अशी इच्छा नव्हती की आपल्या मुलांनी किंवा यांनी येऊ नये. तुम्हाला असं का वाटतंय? राजकारण बदललंय, आत्ताच्या बदलत्या राजकारणामुळं तुमचा काही अपेक्षाभंग, भ्रमनिरास होतोय, जे चाललंय ते बरं नाही वाटत? नाही नाही, बिलकुल असं काहीच नाही. या राजकारणाला पुरून उरण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मी त्याला घाबरत नाही किंवा माझ्या घरचं कोणी तिथे जाऊन काही वल्नरेबल होईल वगैरे असं नाही. पण मला जे दिसतंय, म्हणजे उद्या कोणाला यायचं असेल तर मी नाही म्हणणार नाही, पण मला जे दिसतंय ते आता माझ्यानंतर कोणी माझ्या परिवारातलं राजकारणात येईल असं मला दिसत नाही. आणि बघा, माझे वडील ज्या काळामध्ये राजकारणात होते तेव्हा मी खूपच लहान होतो आणि मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो, आणि मी कधीही हा विचार केला नव्हता की मी राजकारणात येईल, कधीच नाही. उलट मला तर विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं होतं, आणि त्यानंतर मला बार ॲट लॉ करायचं होतं आणि वकील बनायचं होतं. पण मी फायनल इयरला असतानाच नगरसेवक म्हणून निवडून आलो, आणि त्याच्यामुळे ती जी काही रस्ता आहे तो रस्ताच बदलला. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे माझ्या घरी मी काय करावं याच्यावर मला बंधन नव्हतं. तसंच माझ्याही मते माझी पत्नी असेल, मुलगी असेल, अजून कोणी असेल, त्यांनी काय करावं काही बंधन नाही आहे. पण मला जी काही पॉलिटिकल रिॲलिटी दिसते त्यात माझ्यानंतर माझ्या परिवारातनं कोणी राजकारणात येईल असं मला वाटत नाही. पण देवेंद्रजी, जेव्हा तुम्ही राजकारणात आलात, ते राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आहे. नाही, असं आहे की प्रत्येक वेळी राजकारण बदलत असतं. प्रत्येक जो पिरियड असतो किंवा प्रत्येक दशक असतं, प्रत्येक दशकानंतर त्या दशकाची राजकीय मूल्य तयार होत असतात. त्यामुळे आता आपण असा विचार केला तर जसं आजचं राजकारण आपण म्हणू शकतो की खराब आहे, तसंच मी वयाच्या 5व्या वर्षी बघितलं की माझ्या वडिलांचा कुठलाही दोष नसताना इंदिराजींनी 2 वर्ष त्यांना तुरुंगात टाकलं. त्यामुळे त्याही काळात असं राजकारण होतं ना. 2 वर्ष माझे वडील, माझ्या काकी शोभाताई फडणवीस हे 2-2 वर्ष जेलमध्ये राहिले, काहीच त्यांचा कुठलाही दोष नव्हता. मला आठवतं की माझ्या सगळ्यात लहान काकांचं लग्न होतं, पेरोल देखील त्या ठिकाणी मिळत नव्हता लग्नाकरता. ती परिस्थिती आम्ही बघितली. ते मला असं वाटतं की अनेक वेळा आपण असं म्हणतो की जुनं चांगलं होतं, चांगलंच होतं असं नसतं, त्याचं दुःख कमी झालेलं असतं, आणि जे इमिजिएट असतं त्याचं दुःख अधिक असतं, त्यामुळे ते आपल्याला दिसत असतं. पण सोपं होतं पूर्वीचं राजकारण, आताचं जास्त अवघड झालंय. आताचं राजकारण अवघड झालं याचं एकमेव कारण असं आहे की इतक्या प्रकारच्या अभिव्यक्तीचं माध्यम तयार झालेलं आहे की 24/7 राजकारण आहे, म्हणून ते कठीण आहे. म्हणजे आता राजकारणी माणसाला खाजगी आयुष्य नाही, आणि 24/7 त्याला राजकारणच करावं लागतं. पूर्वी असं नव्हतं. आता बघा, एखाद्या नेत्याच्या घरी पूर्वी सहज जाऊन जेवता यायचं, आता सहज जाऊन त्याच्याकडे जेवून गप्पा मारायच्या म्हटलं तर बाहेर 12 कॅमेरे कमीत कमी उभे असतात, आणि तुम्ही त्यांना सांगितलं तर ठीक,
नाहीतर ते इतके वेगवेगळे अंदाज बांधतात, यांची युती झाली, यांची हे झाली, हे यांच्या विरुद्ध बोलले, ते त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी आता यांनी तयारी केली. त्यामुळे हे बदललेलं आहे ना. मला असं वाटतं की राजकारणातला मूळ बदल हा जो काही, आणि मी दोष देत नाही, म्हणजे हा काही दोष आहे असं नाही आहे. शेवटी प्रत्येक परिस्थितीमध्ये किंवा प्रत्येक युगामध्ये गोष्टी बदलत असतात. तर आपण आत्ता अशा परिस्थितीमध्ये आहोत की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी या पब्लिक आहेत, देर इज नथिंग प्रायव्हेट, अशा परिस्थितीत आहोत. त्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की म्हणजे आता मलाही अनेक वेळा वाटतं की एखाद्या समजा दुसऱ्या राजकीय पक्षाचा आपला, मी कालचंच सांगतो, मी नाव सांगणार नाही, पण एका पक्षाचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, युवा आहेत, आणि मी हाजी अलीवरनं चाललो होतो, एकदम त्यांचा फोन दिसला. तर मी फोन घेतला, म्हटलं अरे काय म्हणता, खूप दिवसात भेट नाही. म्हटलं नाही, तुम्ही आत्ता मला क्रॉस झाले म्हणून तुम्हाला फोन केला. खरं म्हणजे म्हणाले देवेंद्रजी तुम्हाला भेटायला याची इच्छा आहे, पण अलीकडच्या काळात भेटायला आलं तर आमच्या पक्षात कोण काय म्हणेल याचा भरोसा नाही, म्हणून मी आलो नाही, पण एखाद दिवशी रात्री येतो चहा प्यायला. म्हणजे ही जी अवस्था आहे, ही अवस्था जरा मला असं वाटतं चिंताजनक आहे. कारण हे तर खरंच आहे की मीही, म्हणजे माझ्या आधीच्या पिढीने नाही, मीही हे बघितलेलं आहे की सभागृहामध्ये टोकाची टीका केल्यानंतर त्या व्यक्तींसोबत बसून चहा पिता येत होता, त्यांच्यासोबत बसून जेवता येत होतं, त्यांच्या घरी जाता येत होतं. पण हे थोडंसं मला असं वाटतं की 2008-9 नंतर हे बदलत गेलं. जसं जसं अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार झाले, त्यातनं या गोष्टी बदलत गेल्या. आणि एक अजून गोष्ट तुम्हाला सांगतो की सगळ्या पक्षांमध्ये आणि सगळ्या आयडिओलॉजीजमध्ये टोकाची भूमिका असलेले लोक जे तयार झाले आहेत ना, तोही एक चिंतेचा विषय आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर दोन नेते एकमेकाला भेटले तर दोन्हीकडनं त्यांचं ट्रोलिंग होतं. इकडचे म्हणतात त्यांना कसे भेटले, ते म्हणतात यांना कसे भेटले. तर ही जी काही हा आणि मला असं वाटतं संक्रमण अवस्था, म्हणजे हे काही टिकणार नाही आणि त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. पण याच्यामुळे हळूहळू थोडे रेस्ट्रिक्शन्स येतात, तर ते आता थोडेसे आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. पण हा मुख्यत्वे सोशल मीडियाचा दबाव आहे की, कारण पूर्वीही असं होत असेल की लोक जेव्हा कोणीतरी कोणाला तरी भेटत असतील तेव्हा कुठल्या तरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असा विचार येतच असेल की अरे आम्ही इथं खाली ग्राउंड लेवलला लढतोय आणि हे बेरजेचं राजकारण म्हणत एकमेकांच्या गळ्यात गळे घालतायत. तर त्यावेळेला त्यांच्याही मनामध्ये दुखरेपणाची भावना कदाचित असेल, पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्यक्त होतीये आणि त्याचा दबाव सगळ्यांवरच आहे. म्हणजे फक्त राजकारण्यांवर नाही, समाजातल्या प्रत्येकच घटकावर त्याचा दबाव आलाय. ही म्हणजे सोशल मीडियाची ही नकारात्मक निगेटिव्ह हा मुद्दा आहे. नाही, पूर्वी समजायचंच नाही ना. समजा एखाद्याच्या घरी तुम्ही गेलात आणि चहा पिऊन आलात तर तुमच्या दोघांमध्येच ते असायचं. आता अशी परिस्थिती नाही आहे. प्रत्येकजण जर्नलिस्ट झालाय, प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे आणि प्रत्येकाला वाटतं की राजकीय नेता दिसला तर त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकणं ह्या माझ्याकरता म्हणजे कंपल्सरीच आहे. म्हणजे याच्याशिवाय मला जेवणच जाणार नाही रात्री, अशी पण अवस्था आहे. त्याच्यामुळे हे अधिक वाढलेलं आहे. पूर्वी हे समजायचं नाही, दोन नेते जेवायचे, गप्पा मारायचे, समजायचं नाही. मला आठवतं की आम्ही सुरुवातीला जेव्हा निवडून आलो तेव्हा आमचा युथ फोरम होता, ऑल पार्टी आमदार होते. धिंगाणा घालायचो आम्ही, म्हणजे कुठे धिंगाणा म्हणजे चांगल्या अर्थानं, पण कुठेही आम्ही दर 15-20 दिवसांनी जेवायला बसायचो, त्या ठिकाणी गप्पा मारायचो. वर्ल्ड कपची मॅच असेल तर सगळ्या पक्षाचे आमदार एकत्रितपणे पाहायचो आणि त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे धिंगाणा असायचा, जसं काही स्टेडियमसारखं की परिस्थिती असायची. आज नाही होऊ शकत ते, आज कठीण आहे. अमृताजी, आत्ता देवेंद्रजींनी बोलताना उल्लेख केला की तुमचं खाजगी आयुष्य उरत नाही राजकारणात आल्यानंतर. तुम्हाला राजकारण आणखीन आमदार वगैरे याच्यापासून तुम्ही लांब होतात. जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा लग्न झालं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री पदाबरोबर मुख्यमंत्र्याची बायको म्हणून अनेक गोष्टी तुमच्या वाट्याला आल्या. तुम्ही काय काय गमावलं असं तुम्हाला वाटतं? हे खाजगी आयुष्य उरत नाही, हे काहीतरी मिस करताय तुम्ही ते, असं तुम्हाला वाटतं? नक्कीच लग्न झाल्यावर देवेंद्रजींचा जो व्याप मी पाहिला आणि लोकांकरता करायची त्यांची वृत्ती आणि त्यात त्यांनी स्वतःला झोकून टाकलेलं पाहिलं, तेव्हा मला लक्षात आलं की मी जन्मभर एक गोष्ट मिस करणार आहे आणि ती म्हणजे प्रॉपर कंपॅनियनशिप, जी मी करते मिस. पण मी हे ठरवलेलंच आहे आणि सांगितलेलं पण आहे
की देवेंद्रजींना मी महाराष्ट्रासाठी देशासाठी वाहून टाकलेलं आहे. राजीवजी, असं आहे की सिनेमाच्या आधी जशी चेतावणी असते तशी मी तिला दिली होती. मी पहिल्या भेटीमध्ये अमृताला हे सांगितलं होतं, मी जन्मभर राजकारण करीन, मी लोकांना वेळ देईन, मी तुला कमी वेळ देईन. आणि दुसरं तिला सांगितलं होतं, मी पैसा कमावणार नाही, तुला एक पैसा देणार नाही, तुझा एक पैसा मागणार नाही, तुझे पैसे तू खर्च करायचे, माझे मी खर्च करीन, आपण एकमेकाला मागणारही नाही देणारही नाही. इतकं आमचं मागितलं यांनी खूपदा. इतकं क्लिअर, आता एखाद्या वेळेस मागितले पण परतही केले. इतकं क्लिअर बोलणं आमचं झालं होतं. आता जेव्हा मी तिला अशी आठवण करून देतो तेव्हा ती म्हणते की त्यावेळेस माझं लक्ष दुसरीचकडे होतं, मी ते नीट ऐकलंच नव्हतं. असं राजकारणही उत्तर मला ती देते, पण हे मी तिला पहिल्या भेटीमध्ये क्लिअर केलं होतं. अमृताजी, त्यांनी इतक्या स्पष्टपणानं सांगितलं होतं तुम्हाला, तुमचं लक्ष नव्हतं का ते काय बोलतायत त्याच्याकडं? आता जर 50-50 मध्ये इतकं मोठं कन्फ्युजन होऊ शकतं तर मला तर होऊच शकतं. मला वाटतं देवेंद्रजी, तुम्ही जे म्हणालात ना ते तुमचं त्याला काही अर्थ नाही आहे. माझ्या कुटुंबातलं कोणी वगैरे. मला म्हणूनच आनंद आहे की तिला यायचं नाही आहे. यायचं असतं तर माझी सुट्टीच होती. तुम्ही आता इतकं स्पष्टपणे सगळं सांगतात आहे, तर ते पुरणपोळ्यांचे खरं काय ते देवेंद्रजींच्या समोर सांगूनच टाका. प्लीज सांग. माझी फार आफत होते. मी जिथे गेलो तिथे लोक पुरणपोळीच खायला देत आहे. आमचं जन्मात कधी भांडण झालेलं नाहीये, पण आता काय जिकडे तिकडे यांना पुरणपोळ्या खिलवतात लोक, तर यांना राग येतो आणि घरी येऊन माझ्यावर चिडतात. म्हणून मला क्लिअर करावं लागेल की नाही, कंप्लीट करा तुम्ही. की देवेंद्रजींच्या चे एक मित्र आहेत लहान खूप आधीचे, त्यांनी मला लग्नाच्या आधी सांगितलं होतं की देवेंद्रजींनी एका कॉम्पिटिशनमध्ये लग्नाच्या पंक्तीत 30-35 पुरणपोळ्या खाल्ल्या आणि ते जिंकले. पण ती भीती होती मला, पण देवेंद्रजींना मी लग्नानंतर पाहिलं तर अर्धी पुरणपोळी सुद्धा कधी माझ्या पुढे त्यांनी नाही खाल्ली. इनफॅक्ट मी त्याच प्रोग्राममध्ये म्हटलं होतं, माझी इच्छा आहे की हे जे मी ऐकलं होतं ते पूर्ण व्हावं आणि मी त्यांना पाहावं खाताना 30-35 पुरणपोळ्या. नाही, पण ABP माझावरनं तमाम प्रेक्षकांना मी विनंती करतो की मला पुरणपोळी आवडत नाही. मला प्लीज मला जिथे गेलं तिथे पुरणपोळी खायला, वहिनींनी सांगितलंय पुरणपोळी द्या, वहिनींनी सांगितलंय पुरणपोळी द्या, मी नाही खाऊ शकतो. मी एखादी खूप चुकून खाऊ शकेन. तुम्हाला पाहिजे असेल सांगतो, मला शिरा आवडतो, मला मोदक आवडतात, मला बंगाली मिठाई पण आवडते, ती द्या, पण प्लीज पुरणपोळी नका देऊ. आणि हे जे त्रिशंकू सरकारवाले त्यांनी आम्हाला पुरणपोळ्यांचे डब्बे पण पाठवले घरी. पण तुम्हाला म्हणजे ते 35 पुरणपोळ्या मित्रांनी, पण तुम्हाला यांना नाही कधी विचारावं असं वाटलं की खरंच खात होता का म्हणून? त्यांनी सांगितलं आणि तुम्ही सांगून टाकलं. ते त्यांच्यावर माझा विश्वास होता म्हणून. यांच्यावर नाही? यांच्यावर पण आहे, पण मला गरजच नाही वाटली विश्वास असल्यामुळे. मला असं वाटलं की हे खाऊ शकतात. तेव्हा कसे होते पाहिलं होतं का तुम्ही त्यांना? तेव्हाचा माझा सगळा अवतार पाहिल्यानंतर कोणालाही खरंच वाटेल की मी खाऊ शकतो म्हणून. अमृताजी, मगाशी जे ट्रोलिंग आणि सोशल मीडियाबद्दलचा विचार झाला, तुमच्या दोघांची मतं तुम्ही आत्ता स्पष्टपणे सांगितली की सोशल मीडियावर तुम्ही व्यक्त कसे होता. पण तुमची मुलगी आता ज्या वयात आहे ती हे सगळं बघते. बरं, ती पण सोशल मीडियावर असेल, कारण आजकाल सगळ्या मुलांच्या हातात स्मार्टफोन असतात. तिचं या सगळ्याबद्दल काय मत असतं? म्हणजे ती तुमच्याशी बोलते दोघांशी या सगळ्याबद्दल? या बाबतीत आम्ही भाग्यवान आहोत की ती खूप ॲनालिटिकल आहेत. म्हणजे तिचे आपले विचार आहेत आणि तिला कळतं की प्रोज अँड कॉन्स काय आहेत पब्लिक लाईफचे. तर त्यामुळे ती तर उलट सांगते याचा असं उत्तर दे किंवा याचं उत्तरच नको देऊ, इग्नोर कर. तर ती जेवढी मी मॅच्युअर आहे माझ्यापेक्षा 10 टाइम्स मॅच्युअर असेल आत्ताच. नाही, खरंच आहे. म्हणजे आणि ती अशी बाजू नाही घेत. ती अनेक वेळा आमची चर्चा होते, मी अमृताला म्हणतो की हे मला नाही आवडलं हे जे तू केलेलं आहे. त्यावेळेस तिला आवडलं असेल तर ती म्हणते बाबा बरोबर नाही, हे बरोबर केलं आईने. किंवा असं देखील म्हणते की मी पण आईला सांगितलं होतं करू नको हे. कारण ती काय की ती हिची तशी एकदम बेस्ट बडी आहे
ही तयार करत असताना ती पाहत असते, ती वाचून घेते आणि त्यावेळेस म्हणजे तिला याही वयात हे समजतं. ती म्हणते की हे नको करू आहे, हे कॉन्ट्रोवर्सी आहे, नका करू तू, असं ती सांगते. त्यामुळे ती दोघांची बाजू घेते, योग्य वेळी बाजू घेते आणि तिला समजतं. देवेंद्रजी, तुम्ही आत्ताच शाश्वत धर्म आणि आपत धर्माचं सांगितलं, तर तुम्ही शाश्वत धर्म पाळला नव्हता, भल्या पहाटे तुम्ही शपथ घेतलेली, तर त्यावेळेला मग हे जे कॉन्ट्रावर्डिक्टरी तुमचं स्टेटमेंट आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, तोही आपद्धर्मच होता आणि मी त्याचं अतिशय स्पष्टपणे सांगितलं की एखाद्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर राजकारणात मरता येत नाही, जिवंत राहावं लागतं. जिवंत राहिले तर तुम्ही बदलाही घेऊ शकता, जिवंत राहिले तर तुम्ही परिस्थिती बदलू शकता. त्यामुळे त्यावेळी मला योग्य वाटलं जिवंत राहण्याकरता की यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय, तर मी याला असंच उत्तर दिलं पाहिजे. संधी आली, ते केलं. त्याच्यानंतर हे स्पष्टपणे सांगितलं देखील की ते नसतं केलं तर अधिक चांगलं झालं असतं. हे सांगण्याची हिंमत देखील माझ्यामध्ये आहे की ते नसतं केलं तर अधिक चांगलं झालं असतं, पण त्यावेळेस वाटलं योग्य आहे, केलं. 2017लाही तुमचा असाच प्रयत्न चालू होता. 2017च्या संदर्भात आता तसं तर मी म्हटलं जो बीत गई वो बात गई, पण तरी आशिष शेलारांनी ते सांगितलं आहे म्हणून एवढंच सांगतो. 2017चा प्रयत्न एवढाच होता की काँग्रेसला एकटं पाडायचं आणि नॉन काँग्रेस सगळं एक होऊ शकतो का, असा देशभरात एक प्रयत्न चालला होता. त्या प्रयत्नातला तो एक प्रयत्न होता आणि तो बऱ्यापैकी यशस्वी होत होता. परंतु त्यावेळी शिवसेना नको अशा प्रकारचा विषय आला आणि आम्हाला शिवसेना हवी होती म्हणून तो निर्णय होऊ नाही शकला. पण मुनगंटीवार परवा असं म्हणाले की आम्ही आता त्याचं प्रायश्चित्त घेतोय आम्ही, ते त्यावेळेला राष्ट्रवादीशी युती न केल्याचं. नाही, प्रायश्चित्त वगैरे नाही. मुळात असं आहे की अगदी शब्दांवर जाऊ नये. मुनगंटीवारांच्या बोलण्याचा आशय एवढाच होता की त्यावेळी मित्र आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की नाही त्यांच्याशिवाय करणार नाही, आणि त्यांच्यावर जेव्हा वेळ आली त्यावेळेस त्यांनी आम्हाला धोका दिला, एवढाच आशय त्याचा घेतला पाहिजे. आता तुम्ही बोलताना म्हणालात की राजकारणात जिवंत राहावं लागतं, जिवंत राहिलं तर बदला घेऊ शकतो. तर आता जे काही चाललंय ते बदला घेण्याचं बदला या शब्दाला अगदी आपण पकडून राहण्याचं कारण नाही आहे. राजकारणातला बदला एवढाच असतो, इट इज अ स्वीट रिवेंज. अँड व्हॉट इज अ स्वीट रिवेंज? या सगळ्या तिघाही लोकांना परास्त करून आमच्या भरोशावर, एकट्याच्या भरोशावर या महाराष्ट्रात सरकार बनवून दाखवू, हा बदला असेल. देवेंद्रजी, नागपुरात एका कार्यक्रमात अमृताजींनी म्हटलं, त्यांना प्रश्न विचारण्यात आला किंवा त्यांचाच प्रश्न त्यांना उलट विचारण्यात आला की तुम्हाला कुठला राजकीय नेता जास्त आवडतो, नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस? त्यावेळेला त्यांनी घर की मुर्गी दाल बराबर, मला नितीन गडकरी नेता म्हणून जास्त आवडतो असं म्हटलं. तुमची प्रतिक्रिया? नाही, असं असतंच ना, घर की मुर्गी दाल बराबरच असते. मलाही अनेक वेळा असं वाटतं की म्हणजे लोक जेवढी तुम्हाला समजलेलं असल्यामुळे जास्त बोलायचं नाही. पुन्हा त्याच घरात जायचं आहे आणि त्यांच्याच हातचं जेवायचं आहे. अमृताजी, तुमच्यासाठी प्रश्न आहे. मला असं कळलं की पूर्वी नागपुरात असताना देवेंद्रजी लॉंग ड्राईव्हवर जायचे, रात्री त्यांना गाडी घेऊन चालवायला खूप आवडायचं. हल्ली ते मुंबईत आल्यावर ते करतात का नाही माहीत नाही. कधी तुम्हाला ते लॉंग ड्राईव्हला घेऊन गेलेत का? मला आठवतं की लग्न ठरायच्या आधी जेव्हा आम्ही त्याआधी 2-3दा भेटलो, कन्फ्युजन होतं करायचं की नाही, त्यावेळेस आमचं फायनल हो हे ठरलं एका लॉंग ड्राईव्हवर. तर ती एक वेळ होती जेव्हा आम्ही गेलो होतो लॉंग ड्राईव्हवर नागपूरलाच. त्यानंतर तर त्यांचं कमी झालं, पण अजूनही ते लॉंग ड्राईव्हला जातात. त्यांचे जे मित्र आहेत सखे त्यांच्याबरोबर, मेल मित्र. मी जात असतो. आणि आता तुम्हाला एक सिक्रेट सांगतो की मला जर कोणाला जिंकायचं असेल तर त्याचं सोपं सिक्रेट असं आहे की एखाद्या रात्रीला जर तुम्ही गाडी घेऊन आलात आणि मला विचारलं की चालून बघायची आहे का माझी गाडी, तर मी 100% तुमची गाडी चालवायला तयार असतो. त्यामुळे मी तुम्हाला, अर्थात मी रात्री असा जातो, इतक्या उशिरा जातो की कोणाला समजत नाही, पण तुम्हाला रात्री मी कुठल्याही गाडी चालवताना दिसू शकतो मुंबईमध्ये, ती माझी गाडी नसते एवढं नक्की सांगतो.
देवेंद्रजी, राजकारणात हायपोथेटिकल गोष्टींना काही अर्थ नसतो, पण अजून एक 30-40 वर्षांचं राजकारण तुमचं पुढं बाकी आहे आणि आत्ताच घोषणा होत्या की दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशा घोषणा आधी होत्या. दिल्लीमध्ये सर्वोच्च जे पद आहे त्या पदासाठी एक मराठी माणूस दिसेल का? आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस, राजकारणात महत्वाकांक्षा पण खूप महत्वाची असते, ती असल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचता येत नाही, तर ती महत्वाकांक्षा देवेंद्र फडणवीस ठेवतात का? असं आहे की दिल्लीच्या पदावर कधी ना कधी मराठी माणूस बसेलच. मराठी माणसाला कोण थांबवू शकतं? कारण दिल्लीच्या तख्ताला सगळ्यात पहिलं आव्हान मराठी माणसांनी दिलं होतं आणि दिल्लीचा तख्तही मराठी माणसानेच काबीज केला होता. आता ती वेळ नाही आहे. आत्ता इतके चांगले पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत, ते देश बदलत आहेत. आज आपल्या देशाला जगामध्ये गौरव मिळतो आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रही त्यांच्याच पाठीशी उभा आहे. आपण 2014लाही बघितलं आणि 2019लाही बघितलं. जे दिल्लीच्या तख्ताचे स्वप्न बघत होते अशा मराठी माणसाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला नाही, तो मोदींच्याच मागे उभा राहिला. त्यामुळे जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत मला वाटत नाही की दुसऱ्या कोणाला संधी या ठिकाणी आहे. पण एक दिवस मराठी माणूस नक्कीच त्या ठिकाणी बसेल. कोण असेल हे त्यावेळची परिस्थिती ठरवेल. पण देवेंद्रजींना ती महत्वाकांक्षा आहे का? देवेंद्रला कुठलीच महत्वाकांक्षा नाही. असं आहे, माझ्या जीवनाचा प्रवास असा आहे, ज्या दिवशी कॉर्पोरेटर झालो त्या दिवशी असं वाटलं की याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं. ज्या दिवशी महापौर झालो त्या दिवशी वाटलं इतिश्री झाली. ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी असं वाटलं की अरे बापरे, आपण आमदार झालो, हे कसं शक्य झालं. आणि मुख्यमंत्री होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मला तर तुम्ही खरंच पर्सनली विचाराल तर मी फार सॅटिस्फाईड आहे. आत्ता एक कंटेंटेड आहे. जे काही मिळालं, माझ्या मनात ही भावना आहे की माझ्या पक्षाने माझी जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त मला दिलं आहे. आणि म्हणूनच जी जबाबदारी पक्ष देईल त्या जबाबदारीत 100% द्यायचं असा माझा पूर्ण, तुम्ही माझं काम बघा, जे मिळालं 100% त्याला देतो. देवेंद्रजी, छोटा एक प्रश्न वैयक्तिक माझा प्रश्न असा आहे- म्हणूनच आता काही लोकांना हे वाटत असेल की उगीच त्याला विरोधी पक्षनेता बनवलं. एक छोटा वैयक्तिक प्रश्न असा होता, आम्ही ज्यावेळेला तुमचं कार्यक्रम बघतो, आता आम्हाला टीव्हीवर दिसतात, ट्विटरवर बघतो, फेसबुकवर बघतो, तुम्ही सतत दौरे करत असता, फिरत असता, अगदी रात्री 8, 10, 12 वाजता पण ते ट्विट पडत असतात. तुम्हाला मोकळा वेळ कधी मिळतो का? आणि खोल श्वास घेऊन तुम्ही कधी मोकळ्या वेळात तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी केल्यात का गेल्या 5, 7, 8 वर्षामध्ये? मोकळा वेळ कमी मिळतो, पण तुम्हाला एक सांगतो की कितीही उशीर झाला तरी रात्री काही ना काही मी पाहतो. आता IPLच्या हायलाईट्स पाहतो, कधी कुठली तरी सिरियल पाहतो, वेब सिरीज पाहतो, काही ना काही मी पाहतो. वाचायचा मला आधी खूप शौक होता, आता तो कमी झाला. कारण आता हे सगळं पाहतो आणि मला असं वाटतं की सोपं असतं, म्हणजे पुस्तक घेऊन या, ते कॅरी करा, यापेक्षा मोबाईलवरच पाहता येतं. आणि विमानामध्ये मी माझ्या याच्यावर काही ना काही डाउनलोड केलेलं असतं, ते प्रत्येक प्रवासामध्ये मी ते बघतो. त्यामुळे विमानात जर कोणी माझ्या बाजूला येऊन बसला आणि तो गप्पा मारायला लागला तर मला त्याचा राग येत असतो की का बरं गप्पा मारतोय, माझा वेळ आहे हा खाऊन राहिला. त्यामुळे मला असं वाटतं की त्यात मी बऱ्यापैकी माझं सगळं पूर्ण करून घेतो. म्हणजे विमानात बसल्यानंतर देवेंद्रजींना त्रास द्यायचा नाही हे आता लोकांना कळलेलं आहे. नाही, दोन गोष्टी, जर काम व्हायचं असेल तर विमानात शेजारी गप्पा मारायच्या नाहीत, आणि काम करून घ्यायचं असेल तर गाडी घेऊन रात्री जायचं, ड्राईव्ह करून बघा. 100%. देवेंद्रजी, 2014 साली तुमची वक्तृत्व शैली ही बऱ्यापैकी सौम्य होती. तुम्ही अचानक असा गिअर का टाकलात? इतकी आक्रमक वक्तृत्व शैली का झाली? शिरात ताणून तुम्ही भाषणं का करता? नाही, माझी पहिलेपासून तशीच आहे. मला प्रॉब्लेम काय होता, म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो की जेव्हा मुख्यमंत्री झालो तर पहिला 1 वर्ष तर जेव्हा मी उत्तर द्यायला उभं राहायचो तर उठता सांगा आपण मुख्यमंत्री आहोत, आपण मुख्यमंत्री आहोत, आपण मुख्यमंत्री आहोत असं मला सांगावं लागायचं. कारण मी आक्रमकतेने समोरच्याच्यावर, म्हणजे जसं काही विरोधी पक्षनेता चाललाय असा त्या विरोधी पक्षाच्या अंगावर तुटून पडायचो. तर ती माझी पहिल्यापासून शैली आहे. म्हणजे उलट मी हा प्रयत्न करतोय आणि तुम्ही विधानसभेत बघितलं असेल, आता जवळजवळ माझी शैली मी विधानसभेत बदलू शकलो आहे आणि मी शांतपणे कमी आक्रमक असं बोलायचा प्रयत्न सुरू केला आहे. हळूहळू इकडे तो प्रयत्न मी नक्की करेन. देवेंद्रजी, एक प्रश्न, राजकारणामध्ये एक अंडरस्टँडिंग असते की परिवाराला दूर ठेवायचं असतं. मुख्यमंत्री म्हणाले माझ्या परिवारापर्यंत पोचलात, मला तुरुंगात टाका. तुमच्या विरोधक असंच सतत आरोप करतात.
तुमच्याबद्दल बोललं गेलं तर आपण वर्षा निवासस्थान ज्यावेळेस रिकामं केलं तर काही फोटोज त्या आतले व्हायरल केले गेले आणि माध्यमांना दिले गेले होते. तर फॅमिलीला अशा प्रकारे राजकारणामध्ये इन्क्लूड करणं दोन्ही बाजूनं हे योग्य वाटतं का तुम्हाला? नाही, अतिशय चूक आहे, 100% अयोग्य आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की फॅमिली राजकारणात असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण राजकारणाच्या बाहेर जे लोक आहेत त्यांना टार्गेट करणं हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे आणि मी त्याचं कधीच समर्थन करू शकत नाही. फक्त त्याच्यात एक डिस्क्लेमर असू शकतं की तुम्ही तुमच्या बायकोच्या नावाने जर इलिजिटिमेट कामं कराल तर त्या अडकतीलच. आता आपण म्हणजे संपवताना एक शेवटचा सरप्राईज राऊंड आहे आणि त्या ह्याच्यात काही चिट्स आहेत, तर ऑब्व्हियसली तुम्ही दोघांनी एक एक करून ही चिठ्ठी उचलायची आहे आणि काय आहे ते आधी ते का आधी तुम्ही पाहिजे. हो आधी त्यांचं होऊ दे पूर्ण. आय थिंक हा प्रश्न झालेला आहे आपल्या कट्ट्यावर. दुसरा घ्या. मुलीचा अभ्यास. अच्छा, आता उत्तर कोणी द्यायचं ते तुम्ही दोघांनी ठरवा. म्हणजे तुमच्या बाबतीतली गोष्ट तुम्हाला सांगायची का तुमची सांगायची? दोघांनी उत्तर दिलं तरी चालेल. प्रश्न असा आहे की प्रश्न असा आहे की शाळा कॉलेजात असताना दोघांपैकी अभ्यासात जास्त हुशार कोण होतं? मार्क सांगून गौप्यस्फोट कराल का? आम्ही शाळा कॉलेजमध्ये असताना एकमेकाला ओळखत नव्हतो. लग्न करताना आम्ही पत्रिकाही पाहिली नाही आणि मार्कशीटही पाहिली नाही. त्याच्यामुळे पण मी सांगतो की मला असं वाटतं की ती हुशार असेलच, कारण तशी ती अभ्यासू आहे आणि ती एकपाठी आहे. पण मी हे देखील सांगू इच्छितो की मी पण लॉमध्ये नागपूर विद्यापीठात मेरिटमध्ये आलेलो आहे आणि त्याच्यामुळे मी पण थोडा हुशार तर नक्कीच आहे. तुम्ही दिलेलं उत्तर तुम्ही एक जोडीदाराचा किंवा घरातल्या सगळ्यांचा सर्वात आवडता पदार्थ कोण चांगला बनवतं? पुरणाची पोळी. पुरणाची पोळी सोडून मी माझ्या आई चांगलं बनवतात तसे, पण मी काय चांगलं बनवते मी हे सांगते. देवेंद्रजींना माझे पोहे आणि माझा पिझ्झा दोन्ही आवडतं. खरं आहे, हे खरं बोलली आहे ती. नाही म्हणू शकत नाही. पण आई जसं बनवतात खूपच सुंदर बनवतात. म्हणजे माझी आई, तिची आई बनवते पण माझी आई फार चांगलं बनवते. आपण दोघेही आज इथे आलात तर आम्हाला फारच आनंद आहे या गोष्टीचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.